एवढे सगळं सामान पाहून तर सर्वांना खूप प्रश्न पडले असतीलच. पण या सर्वांचे प्रश्न ना मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देऊन जाईल. तर हाय हॅलो नमस्कार. तर हा पहा सकाळचा सुंदर व्ह्यूज. हा व्ह्यू होता. रात्री पाऊस येऊन गेला होता आणि त्यानंतरचा हा सुंदर असा व्ह्यू होता. झाडावर असे मस्तपैकी असं पाणी पडलं होतं आणि छान वाटत होतं इथला व्ह्यू. आणि फुलं पण एक पहा, हे तर जास्वंदाचं डबल फुल आहे, छान आहे खूप. तर इकडे फुलं पण खूप आहेत. तर अर्थातच आम्ही आता आलेलो आहोत गडचिरोली येथे. हो तर हे पहा पिंक कलरचं गुलाबाचं फूल. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. अर्थातच असणारच झाली ना, कारण गडचिरोली येथे खूप झाडी आणि घनदाट जंगल असं आहे. तर आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी तर आम्हाला खूप थकवा आला आहे, त्यामुळे आम्ही काही केलं नाही. पण सामान वगैरे तसंच ठेवलं. पण आम्ही गॅसची पूजा वगैरे करून घेतली होती, कारण स्वयंपाकाचं तर सुरू केलं तर आम्ही किचनचं तेवढं सुरू केलं तर बाकीचं सामान हळूहळू लावा म्हटलं. हे पहा इथं श्रुतिका पण माझ्यासोबत पूजा करायला करू लागली. जे मी केलं ते तिला करायचंच असते. एकदा का किचनचं सुरू झालं की नंतर सगळं हळूहळू सुरू होते म्हटलं. त्याच्यामुळं पहिलं मग गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि तिथून पुढं सुरू करा म्हटलं. हळूहळू जसं होईल तसं एक एक सामान लावून घ्यावं. तसं किचनचं थोडंसं सेटअप करूनच घेतला होता, कारण किचन एकदा आवरलं की सगळं होऊन जाईल म्हटलं.